नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि दिलासादायक अपडेट जाणून घेणार आहोत। राज्य सरकार केशरी रेशन कार्डासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने सध्या विचार करत आहेत मोठ्या प्रमाणावर, आणि जो हा प्रस्ताव आहे तो मंजूर झाल्यास राज्यातील लाखो नवीन कुटुंबांना स्वस्त धान्य योजनेचा जो लाभ आहे तो मिळू शकतो। ओके, चला तर आपण एक एक पॉईंट जो आहे तो बघून घेऊया डिटेलमध्ये। ओके, आता जी पहिली मोठी अपडेट आहे ती जर आपण रीड केली तर यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की या पहिल्या अपडेटमध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केलेली आहे। सध्या राज्यातील सुमारे 7.16 कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। मात्र आता ही संख्या जी आहे ती 8.88 कोटींपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेला आहे। जर हा प्रस्ताव आहे तो मंजूर झाला तर लाखो नवीन कुटुंबांना केशरी रेशन कार्डद्वारे स्वस्त धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे। ओके, आता जी या संदर्भात दुसरी अपडेट आहे त्याबद्दल जर बघितलं तर आपण उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा सुद्धा प्रस्ताव आहे। सध्या केशरी रेशन कार्डसाठी लागू असलेली उत्पन्न मर्यादा अनेक वर्षांसाठी बदललेली नाही आहे। यामुळे अनेक गरजू कुटुंबे जी आहेत ती केवळ उत्पन्न मर्यादेमुळे लाभापासून वंचित राहत आहेत। याच पार्श्वभूमीवर सरकार उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा विचार सुद्धा मोठ्या प्रमाणावर आता करत आहे। ओके, इथे जर आपण बघितली उत्पन्न मर्यादा तर आता सध्याची आणि प्रस्तावित उत्पन्न मर्यादा जर आपण नीट निरीक्षण केलं तर शहरी भागामध्ये सध्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे 59,000। मात्र नवीन प्रस्तावानुसार ही मर्यादा वाढवून सुमारे 1,80,000 प्रतिवर्ष करण्याची शिफारस आता करण्यात आलेली आहे। ओके, ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं, ओके, ग्रामीण भागामध्ये जर आपण कंडिशन बघितली तर ग्रामीण भागासाठी सध्याची मर्यादा आहे 44,000 प्रतिवर्ष। प्रस्तावानुसार ही मर्यादा जी आहे ती वाढवून सुमारे 1,20,000 प्रतिवर्ष करण्याचा विचार सध्या सुरू आहे। ओके, आता डांगे समितीने नक्की शिफारस काय केलेली आहे हे सुद्धा आपण थोडंसं बघून घेऊया। इथे तुम्ही रीडसुद्धा करू शकता तुम्हाला जर वाटलं तर। ओके, आता यामध्ये सांगितलं आहे काय की रेशनिंग नियंत्रक चंद्रकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या विषयाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे। समितीने राज्यातील भूक निर्देशांक तसेच संघटित आणि असंघटित कामगारांचे वेतन, राज्याचे दरडोई उत्पन्न या सर्व बाबींचा अभ्यास करून नवीन उत्पन्न मर्यादेची शिफारस केलेली आहे। ओके, आता सरकारचा आणखीन एक पर्याय आहे। ओके, तो जर आपण पर्याय बघितला तर तो म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळी मर्यादा न ठेवता सुमारे 2 लाखांपर्यंत एक समान वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू करण्याचा पर्याय आहे। याबाबत अंतिम निर्णय अजून तरी अद्याप झालेला नाही आहे। आता प्रस्ताव जो आहे तो पुढे कुठपर्यंत जाणार हे जर आपण बघितलं तर सध्या जो हा प्रस्ताव आहे, ओके, हा जो प्रस्ताव आहे तो सध्या शासन स्तरावर विचाराधीन आहे। पुढील टप्प्यात हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मंत्रिमंडळाची मंजुरी आणि त्यानंतर केंद्र सरकारची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निर्णय हा लागू होईल। ओके, तसेच मुंबई जनता दलाची मोठी एक मागणी आहे ती म्हणजेच की आता यामध्ये झालंय काय की दरम्यान यामध्ये मुंबई जनता दल सेक्युलर यांनी सरकारकडे आणखीन एक मोठी मागणी केलेली आहे। त्यांनी उत्पन्न मर्यादा थेट 2,50,000 प्रतिवर्ष करण्याची मागणी केलेली आहे। आणि जी ही मागणी आहे ती का करण्यात आली हे जर आपण बघितलं, ओके, तर पक्षाचे अध्यक्ष सुरेंद्र कुमार बाजपेयी यांनी सांगितले की सध्याची 59,000 वार्षिक उत्पन्न मर्यादा पूर्णपणे कालबाह्य झालेली आहे। आजच्या महागाईच्या काळात ही मर्यादा वास्तव परिस्थितीशी जुळत नाही आहे। आणि इतर राज्यांचे जर आपण उदाहरण बघितले, ओके, जर डेटा आपण बघितला तर या मागणीसाठी त्यांनी इतर राज्यांची उदाहरणेही घेतलेली आहेत। ओके, दिल्लीमध्ये उत्पन्न मर्यादा आहे 2.5 लाख, उत्तर प्रदेशामध्ये 2 लाख, ओके, गुजरात शहरी भागामध्ये 1.5 लाख। त्यामुळे महाराष्ट्रातही उत्पन्न मर्यादा वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। ओके, आता मुंबईचे जर आपण उदाहरण घेतले तर त्यांनी एक महत्त्वाचे उदाहरणही दिलेले आहे। मुंबईमध्ये एका अकुशल मजुराचे किमान मासिक वेतन सुमारे 13,921 आहे, म्हणजेच त्याचे वार्षिक उत्पन्न 1.6 लाखांपेक्षा जास्त होते, तरी देखील तो सध्याच्या नियमानुसार रेशन योजनेसाठी अपात्र ठरतो। ओके, आणि सरकारला इशारासुद्धा देण्यात आलेला आहे की मुंबई जनता दलाने सरकारला एक स्पष्ट इशारा दिलेला आहे की जर 30 दिवसांच्या आत उत्पन्न मर्यादेबाबत निर्णय झाला नाही तर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल असे त्यांनी जाहीर केलेले आहे। ओके, आणि एक महत्त्वाची सूचना आहे सध्या लक्षात ठेवण्यासारखी सर्वात एक
मेन गोष्ट म्हणजे की उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा निर्णय अद्याप अंतिम झालेलाच नाही आहे. ही सध्या प्रस्तावित शिफारस आहे. अधिकृत शासन निर्णय म्हणजेच काय GR किंवा मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच हा नवीन नियम जो आहे तो लागू करण्यात येणार आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, केशरी रेशन कार्डासाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास राज्यातील लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. या विषयावरील अधिकृत निर्णय GR आणि पुढील सर्व अपडेट्स आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत या चॅनलद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेल. ओके, आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.